सर्वप्रथम मला आज इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल नगर टीमचे म्हणजे आर एस सर आणि डी वाय आर एस सर या दोघांचे मनापासून आभार. आणि डायरेक्ट प्रेझेंटेशनला सुरुवात करतो. हे माझं इंट्रोडक्शन आहे. 2008 साली BCS केलं, 2010ला MCS केलं, 2011 ते 15 मी जॉब केला संगमनेरमध्ये एका कंपनीमध्ये. त्यानंतर 2015 ते 19 मी एक प्रोप्रायटरी फर्म चालू केली सोल्स ऑफ इन्फोटेक नावाने. आणि 24 डिसेंबर 2019ला मी प्रायव्हेट लिमिटेड फर्म रजिस्टर केली. आणि आजच माझ्या ऑफिसला ज्या जागेमध्ये मी ऑफिस घेतलंय त्या जागेमध्ये 3 वर्ष कंप्लीट होत आहेत. आजच्या प्रेझेंटेशनचा विषय सेल्फ एम्प्लॉयमेंट ते बिझनेसमॅनचा प्रवास. आणि ह्या प्रवासामध्ये सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टची मिळालेली साथ. तर जेव्हा मी आपलं स्टुडंटशिप कंप्लीट केली आणि जॉबमध्ये आलो तेव्हा जॉब मी संगमनेरमध्ये केला 4 वर्ष. तर ह्या 4 वर्षाच्या जॉबमध्ये मला काही गोष्टी शिकायला भेटल्या. त्यातली पहिली गोष्ट आहे की लोकल कस्टमरचे प्रॉब्लेम्स म्हणजे ग्रामीण भागामधल्या कस्टमरचे जे प्रॉब्लेम आहे ते अनालाइज करायला भेटले. त्याच्यातून ग्रामीण भागात काम करण्याची ऊर्जा जागृत झाली. त्याच्यानंतर लो बजेट वर्क, ग्रामीण भागातली लोक कमी बजेटमध्ये काम कसं करतात त्याच्यासाठी मला एक्सपिरियन्स इथून भेटला. त्याचप्रमाणे मित्रांसाठी सॉफ्टवेअर सपोर्ट आणि हार्डवेअर सपोर्ट दिल्यानंतर लक्षात आलं की कमी म्हणजे पैसेच नसताना कसं काम करायचं हे मित्रांनी शिकवलं. आणि त्यानंतर मी प्रोप्रायटरशिपमध्ये 2015 साली एक कंपनी चालू केली. त्याच्यामध्ये छोटे छोटे प्रोजेक्ट घ्यायला सुरुवात केली. पहिला मेडिकलचं सॉफ्टवेअर मी बनवलं. त्यानंतर GST गव्हर्नमेंटने इंट्रोड्यूस केला आणि मी बिलिंग सॉफ्टवेअर बनवलं GSTच्या साठी. आणि ते सॉफ्टवेअर बनवल्यानंतर 2 वर्षात साधारण मला फक्त 10 कस्टमर मिळाले. आणि ह्या 10 कस्टमर नंतर खरा टर्निंग पॉईंट माझ्या आयुष्यात त्यानंतर आला जेव्हा मी कृषी सेवा केंद्रासाठी शेतकरी कृषी सॉफ्टवेअर हे सॉफ्टवेअर बनवलं. या सॉफ्टवेअरने अवघ्या 2 वर्षात मला 80 कस्टमर मिळवून दिले आणि माझी फर्म जोरदारपणे चालू झाली. खूप खूप चांगल्या प्रकारे माझी फर्म चालू झाली. मला प्रॉफिट यायला लागला. माझी फर्म सिंगल पर्सन फर्म होती. मी सगळं कोडिंग मी करायचो, सपोर्ट मी द्यायचो, मार्केटिंग मी करायचो. त्यानंतर फास्ट ग्रोथ झाली आणि मेन म्हणजे प्रॉफिटेबल होती. म्हणजे मी दररोज ही ज्यावेळेस प्रोप्रायटरशिप फर्म होती ना त्यावेळेस दररोज खिशामध्ये पैसे घेऊन घरी जायचो. म्हणजे दररोज मला प्रॉफिट भेटत होता. आणि त्यानंतर पुढे काय इथपर्यंत मी समाधानी झालो तसं पाहिलं तर. पण पुढे काय हा प्रश्न उभा राहिला आणि कस्टमरचा एक प्रश्न आला मला की त्या प्रश्नाने माझं पूर्ण आयुष्यच बदलून टाकलं. तो प्रश्न असा होता की तुमच्यानंतर आमच्या सॉफ्टवेअरचं काय. म्हणजे थोडक्यात जर बारकाईने विचार केला ना तर तो माणूस मला विचारत होता की तू गेल्यानंतर माझ्या सॉफ्टवेअरचं काय होणार. वाईट वाटलं, खूप सारं हलवून टाकलं मला. पण विचार केला याची कारणं काय आणि मग कारणं लक्षात आली. कारण होतं ट्रस्ट, ग्रोथ आणि सस्टेनेबिलिटी. कुठल्या माणसाकडून आपण वस्तू घेतो त्यावेळेस आपण बघतो की ही फर्म हे दुकान किती काळ टिकेल, हे टिकणार आहे का, याला काही भविष्य आहे का, आणि आपण ज्या माणसाकडून घेतोय त्याची कॉस्ट किती आहे आणि हा माणूस सगळंच काम स्वतः करतोय तर हा किती दिवस काम करेल. मग ह्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी ग्राहकाच्या ह्या प्रश्नाने काय बदललं तर मी सोल्स ऑफ इन्फोटेक जी माझी फर्म होती ना ती 24 डिसेंबर 2019 साली प्रायव्हेट लिमिटेडमध्ये कन्वर्ट केली आणि सोल्स ऑफ इन्फोटेक झाली सोल्स ऑफ इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड. याने काय मिळालं मला ट्रस्ट मिळाला, मोठमोठे क्लायंट्स मिळाले आणि रेफरन्सेस मिळाले. जी लोक मला प्रायव्हेट लिमिटेड नसताना विचारत होती की तुमच्यानंतर आमच्या सॉफ्टवेअरचं काय, ती लोक आता सांगायला लागली की अरे ती प्रायव्हेट लिमिटेड फर्म आहे, तू पण घेऊन टाक सॉफ्टवेअर, लॉंग चालणारी कंपनी आहे. आता हे सगळं होत होतं पण पुन्हा एक प्रश्न उभा राहिला की हे सगळं मी एकट्याने करायचं कसं. कारण मीच मार्केटिंग करतोय, मीच सपोर्ट देतोय, मीच डेव्हलपमेंट करतोय, मला हे होणार कसं. एक्सपिरियन्स कमी होता. आणि मग आयुष्यातला खरा टर्निंग पॉईंट आला आणि ह्या टर्निंग पॉईंटनी पूर्ण आयुष्य बदलून टाकलं. कारण जून 2022 साली मी सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट जॉईन केला. आणि आजच्या PPTचा मेन विषय हाच आहे की मी सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट जॉईन केला. या सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टने मला काय दिलं तर एकट्याने सर्व कसं करायचं याचं उत्तर मिळालं. वेगवेगळ्या शहरात जात होतो, मीटिंग्स करत होतो, बिझनेसमॅनला भेटत होतो. पहिल्यांदा असं सगळं करत होतो. हे सगळं केल्यानंतर जाणवलं की डिपार्टमेंटल ग्रोथ व्हायला पाहिजे. माझ्या कंपनीमध्ये डिपार्टमेंट्स हवे. मग मी HR डिपार्टमेंट केलं, त्याच्यानंतर डेव्हलपमेंट डिपार्टमेंट केलं, ॲडमिन केलं, मार्केटिंग आणि सेल्स केलं, R&D डिपार्टमेंट केलं आणि सपोर्ट डिपार्टमेंट केलं. यांनी काय झालं HR डिपार्टमेंटनी मला माणसं मिळवून दिली, पीपल्स माझ्याकडे कामाला आली. त्याच्यानंतर डेव्हलपमेंट डिपार्टमेंटनी मला वेगवेगळे डेव्हलपमेंट सॉफ्टवेअर्स करून दिले. मार्केटिंग सेल्सनी बिझनेस मला नवीन क्लायंट्स आणून दिले आणि सपोर्ट डिपार्टमेंटनी माझे एक्झिस्टिंग कस्टमर समाधानी करायला सुरुवात केली. आणि R&D डिपार्टमेंटने मला हे दाखवून दिलं की भविष्य काळात काय करायला पाहिजे, कसं डेव्हलपमेंट करायला पाहिजे. अशा पद्धतीचे डिपार्टमेंट झाल्यानंतर कंपनीची ग्रोथ वाढली, कंपनी एकदम जोरदार चालू झाली. कारण टीम बिल्ड झाली. 25 लोकांची टीम 2023 साली माझ्याकडे होती.
त्याच्यानंतर आणि विशेष म्हणजे सॅटर्डे क्लबचे बरेच आमचे मेंबर इथं उपस्थित आहे. ज्यावेळेस पहिल्यांदा आम्ही मीटिंगला मी आलो ना त्यावेळेस हेच विचारत होतो की टीम कशी बिल्ड करायची, इव्हन बिझनेस कसा पाहिजे हा प्रश्नच नव्हता माझा. टीम 25 लोकांची झाली, कस्टमरला सपोर्ट देणं शक्य झालं, त्याच्यामुळे ट्रस्ट झाला, कंपनी वाढली, कंपनी जोरदार वाढली, पण नफा घटला. कंपनीतला पूर्ण नफा घटून गेला. जो मी की दररोज खिशामध्ये पैसे घेऊन जात होतो प्रोप्रायटरशिपमध्ये, तोच मी दररोज खिशामध्ये कर्ज घेऊन जायला लागलो. दररोज कर्ज वाढायला लागलं. मग मग परत प्रश्न पडला पुन्हा आपला स्वभाव की हे सगळं करतोय ते नक्की बरोबर आहे का आणि कशासाठी. हे सगळं जर असं होणार आहे तर प्रायव्हेट लिमिटेड ही ग्रोथ यांनी काय फायदा होणार. मग तिथे ना सगळ्यात महत्त्वाची जादू माझ्या आयुष्यात घडवली ना ती SCGT. इथं पण SCGT कामाला आली. कारण SCGT मध्ये मी काय करत होतो, नेटवर्किंग करत होतो, वेगवेगळे ट्रेनिंग आणि मेंटॉरिंग प्रोग्राम करत होतो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे एकदम महत्त्वाचा पॉईंट की आपल्याला SCGT मध्ये ना बिझनेस फ्रेंड्स भेटतात. आणि हे बिझनेस फ्रेंड्स यातलाच एक बिझनेस फ्रेंड मला डॉक्टर सागर गोपाळे जे आपल्या डायसवर बसले ते भेटले आणि त्यांनी आयुष्य बदलवलं. कारण त्यांनी हँड होल्डिंग केला, त्याचप्रमाणे मार्केट ॲनालिसिस केलं माझ्यासाठी, त्याचप्रमाणे माझ्याबरोबर त्यांनी टाईम स्पेंड केला माझ्या स्टक सिच्युएशनमधून मला बाहेर काढण्यासाठी. वेगवेगळ्या शहरांमध्ये प्रवास करताना त्यांनी खूप साऱ्या गोष्टी माझ्याबरोबर शेअर केल्या. त्याच्यातून मला स्वतःचंच ॲनालिसिस झालं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला माझी ओळख झाली की मी एंटरप्रेन्युअर आहे. त्याच्या आधी मी कामगार अशीच ओळख होती स्वतःची. आणि ही ओळख बदलल्यानंतर उद्योग एक्सपर्टचा जन्म झाला. उद्योग एक्सपर्ट ही फर्म आम्ही जन्माला घातली. आणि त्याचं पुढे काय काम आहे तर उद्योग एक्सपर्टने ॲज अ मेंटर म्हणून माझ्या आयुष्यात सगळ्यात पहिला बदल घडवला डिजिटल मार्केटिंग. ज्या डिजिटल मार्केटिंगपासून आम्ही लांब पळत होतो तिच्याजवळ आम्ही गेलो. डिजिटल मार्केटिंगचा इफेक्ट असा होता की फेसबुक इन्स्टाच्या ॲड्स आम्ही रन केल्या आणि खूप सारा रिस्पॉन्स आला. जिथे आम्ही दिवसाला 2-3 क्लायंट करायला मिळवायला धडपड करत होतो तिथे आमच्याकडे 50, 60, 70, 80, 100 लीड्स यायला लागल्या. आणि महिन्यामध्ये आम्ही ज्या वर्षभरामध्ये 2 वर्षामध्ये माझ्याकडे 80 कस्टमर होते, त्या मागच्या 24च्या फक्त एका महिन्यामध्ये ऑगस्टच्या माझ्याकडे 170 लीड क्लोज झाला. आणि यूट्यूब चॅनल आम्ही एक काढला, समाजाचं देणं काहीतरी लागतं याच्यासाठी, पण तो यूट्यूब चॅनल अवघ्या 2 महिन्यात 1800 कस्टमर्स 1800 सबस्क्रायबर म्हणून मॉनिटाईज पण झाला. तिथून पण पैसेच यायला लागले. त्यानंतर कॉर्पोरेट कल्चर दिलं मला. उद्योग एक्सपर्टने मला कॉर्पोरेट कल्चर दिलं. ऑफिसमध्ये माझं कॉर्पोरेट कल्चर तयार झालं. हे माझं ऑफिस आहे, ॲक्च्युअल ऑफिसचा फोटो आहे आणि हा आमच्या फंक्शनचा फोटो आहे ज्यावेळेस माझ्याकडे टीम 25ची होती. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं काय शिकवलं ना उद्योग एक्सपर्टने तर तुमचं ओनरशिप डायल्युशन, जी सगळ्यात अवघड गोष्ट आहे आजच्या PPTचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे की आपण बिझनेस करतो ना तेव्हा आपल्याला विचारणार कोण नसतं. आपण एम्प्लॉयमेंटमध्ये असतो तेव्हा प्रत्येक जण आपल्याला विचारत असतो, वी आर अँसरेबल. पण जेव्हा आपण बिझनेस करतो तेव्हा आपल्याला विचारणार कोणी नसतं आणि तिथेच सगळा मेख आहे. आपण तिथे सगळा घोळ करून टाकतो. आणि म्हणून जी कंपनी 2 डायरेक्टर्स मी चालू केली ना तिच्यामध्ये आता 6 डायरेक्टर्स आहे आणि सगळे डायसवर बसलेले आहेत. हे 6 डायरेक्टर्स मला मिळवून दिले डॉक्टर साहेबांनी. आणि या 6 डायरेक्टरचे 6 वेगवेगळे वैशिष्ट्य आहेत. या सगळ्या वैशिष्ट्यांसह आता आमची कंपनी खूप प्रगती करते. त्याच्यातला सगळ्यात पहिला रूल गव्हर्नन्स. इथे ना मला प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला लागलं, जो की मी कधीच उत्तर देत नव्हतो, कुणाला काही सांगत नव्हतो. ते सांगायला लागलो की हे का 2024च्या मिडला ज्यावेळेस माझ्याकडं एम्प्लॉई साईज वाढली त्यावेळेस मी कंपनी एक्सपान्शन करण्यासाठी सागर हासे सरांच्याच एका रेफरन्सने आम्ही ऑफिस वाढवायला घेतलं होतं. त्याचा कमीत कमी खर्च 15 ते 20 लाख होता. आणि त्याच्यानंतर मीटिंग बसली डायरेक्टरची आणि जिथे मला त्यांनी विचारलं हे नक्की करायचं आहे का, कशाला करायचं आहे, का करायचं आहे. आणि त्याच्यातून सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आला समोर, तो म्हणजे लीप इम्पॅक्ट, म्हणजे लेस एक्सपेन्सेस आणि ॲडिशनल प्रॉफिट. मी तो ऑफिस नवीन घ्यायचा पॉईंट रद्द केला. त्याच्यातून माझे 20 लाख तर वाचले. पण आम्ही वर्क फ्रॉम होमसाठी स्ट्रक्चर सेट केलं आणि त्याच्यामुळे माझी ग्लोबल विंडो ओपन झाली. म्हणजे जो की मी फक्त संगमनेरामध्ये उरलेलं टॅलेंट माझ्याकडे येत होतं ना, तिथं माझ्याकडे महाराष्ट्रातल्या इंडियातल्या कुठल्याही भागातून टॅलेंट माझ्याकडे ओपन झालं. आणि आज माझ्याकडे गर्वाने सांगतो, आज माझ्याकडे MP, UP, त्याचप्रमाणे कर्नाटक आणि मुंबई पुण्यातले बहुतेक एम्प्लॉय काम करतात. आणि त्यानंतर दुसरा इम्पॅक्ट की इथपर्यंत चांगलं होतं, डिजिटल मार्केटिंग होतं, सगळीकडे ॲड दिसायला लागली, सगळं व्हायला लागलं. पण याला इम्पॅक्ट देण्यासाठी आम्ही होर्डिंग्ज लावले. हे सुद्धा उद्योग एक्सपर्ट आहे. आणि होर्डिंग्स तुम्ही बघितले ना शहरातल्या 4ही बाजूला हे असं होर्डिंग्ज आहे की ज्याच्यावरती पूर्णपणे माझं ब्रँडिंग केलेला फोटो आम्ही लावला. त्याचा इम्पॅक्ट इतका चांगला झाला की प्रत्येक कस्टमरला जाणवलं की आपण ह्या कंपनीवर विश्वास ठेवू शकतो, कारण यांचे होर्डिंग्ज दिसतात म्हणजे ही कंपनी लॉंग जाणार आहे. त्यानंतर दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, JV विथ व्हॅरियस ब्रँड्स. आम्ही इथे वेगवेगळ्या ब्रँड बरोबर JV केलं, ज्याच्यामध्ये शार्क कमर्शियल आहे, वे टू स्मार्ट आहे, सी अभिजित घुले,
यांच्यात शार्क कमर्शियलनी मला डिजिटल मार्केटिंग दिलं, वे टू स्मार्टनी मला मेसेज सिस्टीम दिल्या आणि सी अभिजित गुलेंनी माझ्या कस्टमरला सी सर्व्हिसेस दिल्या. याच्यामुळे त्यांच्या व्यवसायात तर ग्रोथ झाली, पण त्याबरोबर माझ्या व्यवसायात पण ग्रोथ झाली. आणि सगळ्यात महत्त्वाचं या सगळ्याचा इम्पॅक्ट म्हणजे सोलसॉफ्ट ॲज अ ब्रँड उभा राहिला, कारण आमच्याकडे 5,000+ कस्टमर आहे आज. त्याच्यानंतर आमचा रिच महाराष्ट्रभर आहे, 300+ प्रोजेक्ट आम्ही कंप्लीट केले. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे 50+ टीम आहे माझ्याकडे आता. आणि ती टीम नाही आहे, इट्स अ सोल परिवार. कसा तर तो असा. माझ्या कंपनीचं नाव सोलसॉफ्ट आहे. सोल म्हणजे आत्मा, सॉफ्ट म्हणजे सॉफ्टवेअर. ज्या माणसांचा आत्मा चांगला आहे ना, तीच लोक माझ्याबरोबर टिकतात आणि त्याच लोकांबरोबर माझं काम वाढत जातं. आणि त्याच्यामुळं व्हाय सोलसॉफ्ट, तर माझं व्हिजन आहे पुढच्या 2 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये 500+ टीम जायचं, एक्सपान्शन अक्रॉस इंडिया करायचं. एक्सपांडिंग करतोय आम्ही एआय आणि ऑटोमेशन बरोबर. एआय आणि ऑटोमेशनचा लोकांना तपास पण नाही आहे. एआय ऑटोमेशन सगळी जागा घेत आहे. त्याच्याबरोबर ग्लोबल रिच वाढवतोय. आणि आमच्या सर्व्हिसेस आहे वेबसाईट डेव्हलपमेंट, ई कॉमर्स, ERP डेव्हलपमेंट, अँड्रॉइड iOS डेव्हलपमेंट आणि सगळ्यात महत्त्वाचं कस्टमाइज सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट. तर याच्यासाठी तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये कुठेही काही कनेक्ट असेल तर वी आर ओपन. त्याच्यानंतर माझी आस्क आहे आजच्या PPTची 2 आस्क आहेत माझ्या. एक सोलसॉफ्टसाठी आम्ही ओपन आहोत, मुंबई असो पुणे असो कुठे असो, तुम्हाला आमच्याबरोबर जे करायचं आहे आम्ही अवेलेबल आहे. तुम्हाला आम्हाला काही कनेक्ट द्यायचे आम्ही अवेलेबल आहे. गॅरंटी ठेवा सगळे कामं होतील. सरांनीच आता सांगितलं की सरांकडे काम होत नाही असं काही समजू नका. त्यांच्याकडे काम होतं म्हणजे त्यांच्याकडे सगळे माझे प्रोजेक्ट होतात. ते मला तेवढे मोकळेपणाने सांगू शकत नाही, म्हणून मॅडमला सांगितलं. पुढचं उद्योगिक सोडून माझी आस्क आहे का हा सगळा जर्नी मी सांगितला ना, हा सांगण्यामागे एकच येतोय की प्रत्येकजण त्याच्या बिझनेसमध्ये स्टक असतो कुठं ना कुठं, पण त्याची बोलायची डेअरिंग नाही होत. आणि ती डेअरिंग जर तुम्हाला हवी असेल, तुम्हाला त्या स्टक पॉईंटवर सोल्युशन हवं असेल, तर उद्योग एक्सपर्ट तुमच्यासाठी अवेलेबल आहे. सो रेडी टू हेल्प यू. तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा, आम्ही तुमच्यासाठी अवेलेबल आहोत. थँक्यू.